धम्मचक्कपवत्तन सुत्तम मराठी। त्या भगवंताला, अर्हताला, सम्यक संबुद्धाला नमस्कार असो। मी असे ऐकले आहे की एके समी भगवान बद्ध वाराणसी येथे ऋषिप्तन नावाच्या मृगदाय उद्यानात राहत होते। तेथे एकदा भगवंतानी पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हटले, भिक्षू हो, प्रवजिताने हे दोन आत्यंतिक मार्ग टाळावे। कोणते दोन मार्ग? काममुखात लोळत राहणे हा हीन, ग्राम्य, सर्वसामान्य माणसांनी अवलंबिलेला अनार्य, असभ्य व अनर्थकारक असा पहिला मार्ग, अंत आणि देहदंड करण्याचे व्रत ज्यात आहे असा दुःखदायक, अनार्य आणि अनर्थकारक असा दुसरा मार्ग। भिक्षू हो, हे दोन्ही अंतिम स्वरूपाचे आत्यंतिक मार्ग न अनुसरता, स्वीकारता, उपशम, अभिज्ञा, उच्च ज्ञान व शक्ती, संबोधी आणि निर्वाणाकडे घेऊन जाणारा योग्य दृष्टी व ज्ञान प्रदान करणारा मध्यम मार्ग तथागत बुद्धाने शोधून काढला आहे। जो सुयोग्य दृष्टी व ज्ञान प्रदान करणारा मध्यम मार्ग तथागत बुद्धाने शोधून काढला आहे। जो सुयोग्य दृष्टी व श्रेष्ठ ज्ञान प्रदान करून उपशम, अभिज्ञा, संबोधी व निर्वाण प्राप्त करून देण्यास कारणीभूत होतो। हे भिक्षू हो, कोणता तो मध्यम मार्ग जो तथागताने शोधून काढलेला आहे? जो सुयोग्य दृष्टी व श्रेष्ठ ज्ञान प्रदान करून उपशम, अभिज्ञाला, संबोधीला आणि निर्वाण प्राप्त करून देण्यास कारणीभूत होणारा द्यष्टीदायक मार्ग आहे। हाच तो आर्य अष्टांगिक मार्ग। उदाहरणार्थ, सम्यक योग्य दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविकेचे साधन, सम्यक व्यायाम, प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी। भिक्षू हो, तथागत बुद्धाने हाच तो उपशम, अभिज्ञा, संबोधी आणि निर्वाण प्राप्त करून देण्यास कारणीभूत होणारा श्रेष्ठ दृष्टी आणि ज्ञान प्रदान करणारा मध्यम मार्ग शोधून काढला आहे। भिक्षूंनो, दुःखाचे अस्तित्व हे एक आर्य, सनातन सत्य आहे। जन्म दुःखदायक आहे, वृद्धत्व, जरा दुःखदायक आहे, व्याधी दुःखदायक आहे आणि मरण हेही दुःखदायक आहे। अप्रिय व्यक्तींचा सहवास व प्रिय व्यक्तींची ताटातूट, वियोग दुःखदायक आहे। इच्छित वस्तू प्राप्त होत नाही ते दुःखदायक असते। थोडक्यात म्हणजे 5 उपादान स्कंध, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान दुःखदायक आहेत। भिक्षू हो, हे दुःख समुदाय आर्य सत्य आहे। ही जी तृष्णा पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, जन्म प्राप्त करणारी, अनेक विषय भोगात रंगणारी, जेथे तेथे सुख शोधणारी लोभयुक्त तृष्णा, उदाहरणार्थ कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा, विनाशतृष्णा। भिक्षू हो, दुःखाचा निरोध हे सुद्धा एक आर्य सत्य आहे। तो निरोध म्हणजे वर वर्णन केलेल्या तृष्णेच्या संपूर्ण विरागाने, वैराग्याने, अनासक्तीने निरोध, त्याग, प्रतिनिसर्ग, अस्वीकार, मुक्ती आणि अनासक्ती तेच हे दुःख निरोधाचे आर्य सत्य। भिक्षू हो, दुःख निरोधगामी मार्ग अस्तित्वात असणे हे पण एक आर्य सत्य आहे। तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय। तो आर्य अष्टांगिक मार्ग कोणता? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, प्रयत्न, सम्यक स्मृती व सम्यक समाधी। भिक्षू हो, हे दुःख एक आर्य सत्य आहे। असे जाणवल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धर्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली व डोक्यात प्रकाश पडला। हे दुःख आर्य सत्य जाणण्यास योग्य आहे असे समजल्यावर मला पूर्वी ऐकण्यास न मिळालेल्या धर्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली व माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला। हे दुःख आर्य सत्य जाणण्यास योग्य आहे असे समजल्यावर मला पूर्वी ऐकण्यास न मिळालेल्या धर्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली व माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला। भिक्षू हो, दुःखाच्या उत्पत्ती स्थानाचे, समुद्याचे अस्तित्व असते आहे। हे आर्य सत्य समजल्यावर
मला पूर्वी न ऐकलेल्या धर्माचे दर्शन, धर्माची दृष्टी मिळाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या हाती आली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. दुःखाच्या उत्पत्तीचे कारण हे जे आर्य सत्य आहे त्याचा त्याग केला पाहिजे असे समजल्यावर पूर्वी कधीही न ऐकलेल्या धर्माचे मला दर्शन झाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. या दुःखाच्या उत्पत्तीच्या कारणासंबंधी आर्य सत्याचा मी त्याग केला आहे असे समजल्यावर पूर्वी न ऐकलेल्या धर्माचे मला दर्शन झाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. भिक्षू हो, या दुःखाचा निरोध, नाश होऊ शकतो. हे आर्य सत्य समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या हाती आली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. या दुःख निरोधाचे आर्य सत्य प्राप्त करून घेण्यास, साध्य करण्यास योग्य आहे असे समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान मिळाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. त्या दुःख निरोध आर्य सत्याची मला सिद्धी प्राप्त झाली आहे असे समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. भिक्षू हो, या दुःखाचा निरोध, नाश करण्याचा मार्ग अस्तित्वात आहे. हे आर्य सत्य मला समजल्यावर मला पूर्वी न ऐकलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान लाभले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या लाभली आणि माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. या दुःख निरोधगामी मार्गाचे आर्य सत्याची मी अपेक्षा केली पाहिजे, अंगीकारले पाहिजे, आत्मसात केले पाहिजे असे मला समजल्यावर मला पूर्वी कधीही श्रवण न केलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा मिळाली, विद्या लाभली व माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. त्या दुःखानिरोधी मार्गाच्या आर्य सत्याची मी अपेक्षा केली आहे, त्याला मी अंगीकारले आहे, आत्मसात केले आहे असे मला समजल्यावर मला पूर्वी कधीही श्रवण न केलेल्या धम्माचे दर्शन झाले, ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा मिळाली, लाभली, विद्या लाभली व माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडला. भिक्षू हो, जोपर्यंत मला या 4 आर्य सत्यांविषयी प्रत्येकी 3 तऱ्हेची व एकंदर 12 प्रकारचे यथातथ्य सुविशुद्ध ज्ञानदर्शन झाले नाही तोपर्यंत देव, मनुष्य, मार, ब्रह्मदेव आणि श्रमण ब्राह्मण यांच्या जगात व देव आणि माणसांच्या समुदायात अनुत्तर, श्रेष्ठ अशा सम्यक संबोधीचा मला लाभ झाला असे मला मनोमन वाटले नाही. भिक्षू हो, पण जेव्हा मला या 4 आर्य सत्याविषयीच प्रत्येकी 3 थेची व एकंदर 12 प्रकारची सुविशुद्ध व यथातथ्य ज्ञानदृष्टी प्राप्त झाली तेव्हाच देव, मनुष्य, मार, ब्रह्मदेव, श्रमण ब्राह्मणांच्या जगात व देव माणसांच्या समुदायात अनुत्तर, श्रेष्ठ अशा सम्यक संबोधीचा मला लाभ झाला असे मला मनोमन वाटले, अशी मला खात्री झाली. तशी दिव्य ज्ञानदृष्टी पण मला प्राप्त झाली. मला प्राप्त झालेली चित्ताची विमुक्ती अक्षोभ्य, अविकंप आहे. हा माझा शेवटचा जन्म आहे आणि आता यानंतर मला पुनर्जन्म प्राप्त होणार नाही असे मी जाणले आहे. भगवान असे म्हणले. पंचवर्गीय भिक्षूंनी संतुष्ट मनाने, मुदित चित्ताने भगवंतांच्या भाषणाचे अनुमोदन केले. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.